स्नेहसंमेलना निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकजी हुलसुरे आणि प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट परिचित भैया पवार, सन्माननीय संतोषप्पा मुक्ता, इंजे काका, ज्ञानेश्वर मोरे, वकील साहेब व शाळेचे सर्व कर्मचारी, मी या ठिकाणी आपला एक 5 मिनिट वेळ या ठिकाणी घेणार नाही. या ठिकाणी पालकाची संख्या खूप जास्त दिसते मला. आता विद्यार्थी तर खूप लहान आहेत, विद्यार्थ्याला मार्गदर्शन या ठिकाणी करायचं नाही. आपल्या या ठिकाणी पालकाला मार्गदर्शन करण्यासाठी मी एक 5 मिनिट आपल्याकडून घेतो. आता संतोषाप्पांनी सांगितलं की हा कार्यक्रम पाहण्यासाठी आहे, आम्ही ऐकण्यासाठी नाही. पण मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो, आपली शाळा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी करते. आताच आप्पांनी सांगितलं की खूप मोठ्या इंग्लिश स्कूल चालवणं सोपं असतं, पण छोट्या इंग्लिश स्कूल चालवणं खूप अवघड असतं. या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यासाठी, पालकांसाठी आणि शिक्षकासाठी खूप अडचणी असतात. अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये तेवढे प्रचलित पालक या ठिकाणी नाहीत. या ठिकाणी बघा, आपण विचार काय करतो की आम्ही इथं जे मंचावर बसलो ते आम्हा कुणालाही माहीत नाही की आमची पहिली किती वर्षाला झाली. कोणी 5 वर्षाला झालंय, कोणी 6 वर्षाला झालंय. पण आता शासनाने नियम घालून दिलाय की 7 वर्षाच्या आधी पहिली नाही. बघा, त्यावेळेस आपल्याला समजत नव्हतं, पण आमचे पालक आम्हाला काय म्हणायचे की बाबा आपला मुलगा पहिलीला गेला पाहिजे, याच्यासाठी त्यांची धडपड जास्त असायची. पण बघा, आता शासनाने नियम केलाय 7 वर्षानं. याचं कारण काय असेल? याचं कारण काय असेल की आपल्या बालकाचा जे बौद्धिक विकास आहे तो विकास झाल्याशिवाय आपण पहिलीला प्रवेश या ठिकाणी द्यायचा नाही. आणि त्या प्रवेशाच्या आधी जे प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG हे जे वर्ग काढलेले आहेत, अजूनही ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की या शाळेमध्ये जायची काय गरज आहे. तरी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आता आपणाला जर एखादी घर बांधायचं असेल तर त्याचा पाया आपण भक्कम केला पाहिजे. आपण म्हणतो ना, पाया भक्कम असेल तर आपली बिल्डिंग खूप मोठी होते. तसे माझी पालकांना आणि महिलांना खास करून या ठिकाणी विनंती आहे की आपण LKG, UKG, प्ले ग्रुप, नर्सरी हे कंपल्सरी आपल्या पाल्याला या शाळेमध्ये प्रवेश द्यावा. आणि आजचा हा कार्यक्रम पाहून खरंच अतिशय मनाला आनंद वाटला की एवढ्या छोट्याशा शाळेमध्ये अतिशय नेत्रदीपक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. बघा, आपणाला शिक्षणासोबत संस्काराची सुद्धा गरज या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, पालकांसाठी आवर्जून सांगतो की आपण आपल्या मुलासोबत तानाजी पिक्चर अवश्य पाहावा. आणि दुसरा पिक्चर सांगतो, फक्त पालकांनी पाहावा, त्याचं नाव आहे 3 इडियट्स. त्या 3 इडियट्स पिक्चरमध्ये आहे की आपल्या पाल्याला काय व्हायचं आहे, आपल्या पाल्याला काय बनायचं आहे, तो त्याच्या मनावर बनू द्या. आपण कंपल्शन करू नका. यासाठी सर्व पालकांना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः 3 इडियट्स पिक्चर पाहावा आणि आपल्या पाल्यासोबत तानाजी पिक्चर पाहावा. एवढं मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.